विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर 4 तरुण पोहण्यासाठी गेले होते आणि त्यातले 2 जण जे आहेत की त्यांना वाचवण्यात यश आलेले आहे। तर दोघांचा शोधकार्य सुरू आहे। सध्या मी उभा आहे अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर। आपण जर पाहिलं तर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची पूर्ण टीम जी आहे हे शोधकार्य सुरू आहे। परंतु दुसरीकडे पाहिलं तर समुद्राला उधाण एवढं आहे, लाटा एवढ्या मोठ्या आहेत की हे जे आहेत शोधकार्यात मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। आज सकाळच्या डांगे परिसरातील जी 4 मुलं आहेत ती पाण्यामध्ये उतरली होती आणि त्यातला आयान जाकीर हुसेन आणि शोएब हे 2 17 वर्षाची मुलं आहेत। ही सध्या बेपत्ता आहेत, त्यांना शोधायचं काम सुरू आहे। तर 2 जे मुलं आहेत त्यांना इकडचा जीवरक्षक आहे त्यांनी वाचवलेलं आहे। अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर मुलं बुडण्याची किंवा मुलं अशी बेपत्ता होण्याची पहिली वेळ नाही, कारण इकडे जीवरक्षक अर्नाळा समुद्र सागरी किनारा फार मोठा आहे, परंतु 2 ते 3 जीवरक्षक इथे उपलब्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास होत असतो। वारंवार पोलिसांनी देखील सांगितलेलं आहे, सध्या पावसाचे दिवस आहेत, पोलिसांनी देखील सांगितलेलं आहे की पावसाळ्यापर्यंत आहेत की ही पर्यटन स्थळं ही पोहण्यासाठी किंवा पाण्यासाठी बंद राहणार आहेत, परंतु लोक आहेत ते की ऐकत नाहीत आणि अशा प्रकारचा गोष्टी घडतात। तर दुसरीकडे ह्या ठिकाणी ही जी घटना घडली तिथे मध्यंतरी खोलगट आहे आणि लाटा एवढ्या प्रचंड आहेत की लाटांमध्ये बोट देखील राहणार नाही। त्यामुळे दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत सध्या फक्त बचाव कार्य करणं फार मोठं जिक्रीचं राहणार आहे। जेव्हा समुद्राला ओटी सुरू होईल त्यानंतर यांचं शोधकार्य सुरू राहील। परंतु तुम्ही देखील तुमच्या पालकांना किंवा तुमची पालकांना विनंती आहे की तुमच्या मुलांवर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे। मुलं जर न सांगता, कारण ही जी मुलं आहेत अवघ्या 17 वर्षाची होती आणि 17 वर्षाची मुलं जर अशी न सांगता आईवडिलांकडे येत असतील आणि अशा प्रकारच्या घटना घडतात, या संपूर्ण घटनेवर बचाव मोहीम किंवा शोधकार्य कसं चालू आहे फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं, आपण ऐकूयात। सर सांगा की काय नेमकी घटना आहे, किती मुलं आली होती, कुठून आलेली, किती जण बेपत्ता आहेत? आम्हाला अंदाजे एक 11:15 वाजता कॉल आला की अशा समुद्रामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम साहेबांनी आम्हाला फोन केला की 4 मुलं बुडाली आहेत। तर त्यातली दोघांना बचाव कार्य, ते दोघांचे करण्यात आपले जीवरक्षक आणि दुसरे होमगार्डचे त्यांच्यामार्फत दोघांचा बचाव कार्य करण्यात आलं होतं, परंतु 2 जण आहेत ते बेपत्ता आहेत। एक आयान 17 वर्ष आणि एक शोएब त्याचा मित्र सोबत हे लोक आले होते आणि त्यातले ते 2 जण बेपत्ता आहेत। अंदाजे 17 ते 18 वर्षाची ती मुलं आहेत आणि आता समुद्राला एवढं उधाण आहे त्याच्यामुळे सध्या आम्हाला बचाव कार्य करताना थोडं आम्हाला जरा विलंब होतो। आता आम्हाला 11:15 वाजता कॉल आला। अंदाजे हे लोक सकाळी काय ते 9 साडेनऊ वाजल्यापासून त्यांचं पूर्ण वगैरे एक काम चालू होतं। किनाऱ्यावर येऊन बसले। बचाव कार्यामध्ये काय अडथळा येतो? बचाव कार्यामध्ये आता हे तुम्ही बघत आहात, समुद्राला भरती बघा किती मोठ्या प्रमाणात आहे। समुद्र बराचसा खोल गेलेला आहे आणि त्याच्यामुळे याच्यावर फायबरची बोट सुद्धा टिकताना मुश्किल आहे, जी वेटवाले। आणि आमच्या रबर बोट आहेत, तर बघू आम्ही तसं उदाहरण कमी होतं त्याप्रमाणे आम्ही ते बोटींनी बचाव कार्य हे करण्याचा प्रयत्न करू। मी नंदकुमार घरत, अर्नाळा ग्रामपंचायत सरपंच। आम्ही इथे बोर्ड लावलेले आहेत, पर्यटक येतात, पर्यटक येऊन जर आमच्या हद्दीत आमचे जीवरक्षक असतात त्यांच्या अंडरखालीच ते समुद्रात उतरतात। काही पर्यटक न ऐकता, कोणाचं ऐकत नाही, मनमानी करतात आणि ही तर लहान मुलं होती। आजची जी समुद्राची भरती आहे ही पावसाळ्यात भरती ही सर्वात मोठी भरती असते। ह्याच्यात कोळी जरी पट्टीचा पोहणारा असेल तरी त्याच्यात पोहू शकत नाही, अशा ह्याच्यात ही मुलं उतरली। यांना सांगितलं का जाऊ नका, तिथे आतमध्ये जाऊ नका। हे इथून आमचे जीवरक्षक पुढे 100 फूट पुढे गेले नाही ना, हे आतमध्ये गेले नाही, ह्यांच्या समोर ही मुलं गेली। आमच्या जीवरक्षकांनी त्यांना वाचवायचा प्रयत्न केला, त्याच्यातले 2 वाचवण्यात यश आलं। 2 खालून लाटांच्या खालून गेल्यामुळे काय सापडले नाही, ते 2 चांगल्या पद्धतीने आहेत।